सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प। या प्रकल्पाचे जनक ब्रिगेडियर सुधीरजी सावंत हे असून लोकसहभागातून ग्राम विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गाव हे विकासाचे केंद्र कसे बनेल या दिशेने वाटचाल करत आहेत। 70 वर्षे भारताच्या स्वातंत्र्याला झाली, पण गाव आज भकास होत चालले आहेत। सोबतच नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोनाचे परिणाम देखील जगभर दिसत आहेत। सर्वात पुढारलेल्या देशांची सुद्धा आज भयान अवस्था आहे। भारत स्वतंत्र झाला तेव्हा 80% लोक गावाखेड्यात होते। त्यांचा व्यवसाय शेती होता। वर्षाला 3 हंगामात पिकं घेण्याची क्षमता या देशाची होती आणि त्यामुळे भारत कृषी प्रधान देश म्हणून आजही ओळखला जातो। जिथे जिथे उद्योग उभे राहिले तिथे तिथे शहरं वाढत गेली आणि जीवनशैली शहरी बनत गेल्यामुळे शेतीला दुय्यम स्थान मिळालं। जीवनाची संकल्पना आनंद आणि समृद्धी आहे आणि गावांचा सामुदायिक विकास करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस या संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीरजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेण्यात आलेला आहे। समृद्धी आणि आनंद गाव 17 तारखेला ज्या वेळेला कृषी विज्ञान केंद्राचे 25 वर्ष होतील त्या वर्षामध्ये आम्ही जाहीर करत आहोत। अशी 12 गावं आम्ही घेतलेली आहेत मॉडेल म्हणून आणि तिथे आपण करत आहोत। या मॉडेलमध्ये काय मेन आहे, पहिली गोष्ट आहे इन्कम। लोकांच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे आणि पैसा तो टाटा बिर्ला अंबानीचे उद्योग करून होणार नाही। गावातला उद्योग गावातच केला पाहिजे। जसं आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू असेल, दूधबत्ती असेल, मेणबत्ती असेल, साबण असेल, या सर्व गोष्टी ग्रामीण स्तरावर उत्पादन झालं पाहिजे आणि लोकांनी ते वापरलं पाहिजे। म्हणजे बाहेरचा पैसा आत आला पाहिजे, आतला पैसा बाहेर नाही गेला पाहिजे। या तत्वावर पहिलं तत्व आमचं आहे। त्यामध्ये आता कृषी पर्यटन आलं, त्यामध्ये कराटेचं ट्रेनिंग आलं, त्यामध्ये आपल्याला MPSC UPSCचं ट्रेनिंग आलं। हे सगळं कसं काय गावात मिळेल हे आपण बघत आहोत। दुसरी गोष्ट आहे आरोग्य। आपला आहार इतका वाईट आहे की लोकांना आता कॅन्सर, डायबिटीज, हृदयविकार का होतात? कारण आपल्या अन्नामध्ये केमिकल आहे, ते बंद झालं पाहिजे। आणि चांगलं अन्न जसं पालेभाज्या आपण करतो, जसं आवळा आहे, आम्ही आवळाला महत्त्व दिलेलं आहे। तर ज्या गोष्टी शरीराला चांगल्या आहेत त्या निर्माण झाल्या पाहिजे, त्याच खाल्ल्या पाहिजे। आणि दुसरी गोष्ट व्यायाम केला पाहिजे, योगा वगैरे केला पाहिजे। तर हे आम्ही आता सगळ्यांना सवय लावायचा प्रयत्न करणार आहोत। आणि तिसरी गोष्ट संस्कृती आहे। संस्कृतीमध्ये परफॉर्मिंग आर्ट्स आहेत, म्हणजे आपले कला आहेत, कलाकार आहेत, त्यांचा आहे आणि क्राफ्ट्स आहेत। म्हणजे गावात आपण बऱ्याच गोष्टी बनवू शकतो आणि त्या बनवण्यासाठी बांबूचे आहे, काथ्याचा विषय आहे। त्यानंतर गाव स्वच्छ राहायला पाहिजे, गावामध्ये तंटा नसला पाहिजे आणि गावामध्ये पर्यावरणाचं संरक्षण पाहिजे, गावातली वीज गावातच बनली पाहिजे। ह्या सर्व गोष्टीला धरून आनंदी गाव बनवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस हे तयार आहेत। आमचं आता जे 25 वर्षाचं उद्घाटन आहे ते किर्लोस्कर साहेबांच्या हस्ते होत आहे आणि बरोबर सगळे खासदार आमदारांना आम्ही घेऊन करत आहोत। सर्व लोकांनी एकत्र या आणि गाव समृद्ध करा, मग करोना कधी होणार नाही ही मी तुम्हाला गॅरंटी देतो। गावची ग्रामपंचायत, स्थानिक गाव समिती, मुंबई मंडळ, लोकप्रतिनिधी यांनी गाव हे विकासाचे आणि नियोजनाचे केंद्र बनावे असा समृद्ध गावाचा आराखडा कार्यान्वित करण्यासाठी शासन, कंपन्या, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या कामात त्यांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत। समृद्ध गाव प्रकल्पाचे उद्दिष्ट गावातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देणे व स्वावलंबी बनवणे हे आहे। नैसर्गिक शेती पद्धतीच्या माध्यमातून शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे, रासायनिक खते, कीटकनाशके गावातून तडीपार करणे आणि गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करून पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता करून पर्यावरणाचे रक्षण करणे हाही उद्देश आहे। गोसंवर्धन चळवळ व पशुसंवर्धन हे ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत।
त्यासाठी बचत गटाद्वारे गोशाळा, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन करणे सहज शक्य आहे. विज्ञान व तंत्रज्ञान संपत्ती निर्मितीचा पाया आहेत. प्रत्येक गाव हे वायफाय युक्त असले पाहिजे, म्हणजे गावातील लोकांना जगाचे ज्ञान मिळवण्यासाठी काही अडचण राहणार नाही. गावामध्ये पैसा आणि संपत्ती कशामुळे निर्माण होईल व गावच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन कसे होईल, हाच गाव समृद्ध योजनेचा विषय असल्यामुळे हे सर्व तेव्हाच साध्य होईल जेव्हा गावामध्ये विकासाची दिशा एकसंघपणे ठरेल. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान ही संस्था भारत सरकारचे कृषी विज्ञान केंद्र व महाराष्ट्र शासन पुरस्कृत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या सहभागाने गेली 20 वर्षे शेतकरी आणि ग्रामीण विकास या विषयावर प्रभावीपणे काम करत आहेत. समृद्ध गाव प्रकल्प यशस्वी होण्यासाठी व प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान ही संस्था मध्यस्थाची भूमिका बजावणार असून गाव विकास संघाला मोलाची मदत करणार आहे. गावच्या विकासासाठी महत्त्वाचे घटक म्हणजे ग्रामपंचायत, म्हणजे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध शिक्षक, महिला बचत गट आणि नेहरू युवा मंडळासारख्या मंडळांची मदत घेऊन हा गाव विकास संघ या समृद्ध गावाची चळवळ रुजवणं, रोजगार निर्मितीसाठी कृषीवर आधारित उद्योगांसाठी गावात सर्वतोपरी अंमलबजावणी करणं, अशा प्रकारे हा उपक्रम राबवेल. जमीन हा संपूर्ण सृष्टीचा मूलभूत आधार आहे. दिवसेंदिवस गोमूत्र, शेणखत, लेंडीखत, विष्ठा यांचं कमी होत जाणारं प्रमाण आणि रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचं आरोग्य बिघडतं आहे, सुपीकता कमी होत चाललेली आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातर्फे सध्या मृदा आरोग्य या विषयावर गावागावात जागृती करण्यात येत आहे. नैसर्गिक शेतीवर प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आयोजित करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचे गट स्थापन करण्यात येतील आणि या संघाला मदत होईल. प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटिल होते आहे. छोटी धरणे, केटी बंधारे, जलविद्युत प्रकल्प आणि पाणी अडवा, पाणी जिरवा हे कार्यक्रम उभे राहण्यासाठी, पूर्ण जमीन पाण्याखाली आणण्यासाठी संघाला कृषी विज्ञान केंद्र मदत करेल. गावाच्या शिक्षण, संस्कृती, आरोग्य आणि क्रीडा या उन्नतीसाठी गावातील मुंबई स्थित मंडळाची मदत घेऊन शैक्षणिक संघ स्थापन करणे, स्थानिक डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य संघ स्थापन करणे, योग प्रशिक्षक नेमणे व सांस्कृतिक संघ स्थापन करून विविध उपक्रम राबवले जातील. गावसंघातर्फे पर्यावरण गट स्थापन करून खाजगी व सार्वजनिक ठिकाणी विविध वनस्पतींची नियोजनबद्ध लागवड करून वने निर्माण केली जातील, ज्यामुळे पर्यावरणाचं संतुलन राहील. स्वच्छ व सुंदर गाव आपली स्वतंत्र ओळख या पर्यटन जिल्ह्यात निर्माण करेल, असे उपक्रम राबवले जातील. चला तर मग आपण सर्वजण मिळून समृद्ध आणि आनंदी गावचा हवसा एक संघपणे पेलू. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस.